तर नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललोय गाडी भरायला. मित्रांनो कमेंट करून सांगा हा कोणता किल्ला आहे. मुंबईला आहे आपण आता. तर मित्रांनो आपण आता जे ना कोयला लोडिंग करायला आलेलो आहे आणि हा माल जो आहे तो आपण आता लोडिंग करतोय. बाकी मशीन बघू शकता जबरदस्त आहे, भारी कार्यक्रम. बाकी डायरेक्ट आता गाडीमध्ये जे ते लोड होतोय म्हणजे यांचा फिक्स माप आहे. 22 बकेट टाकल्यानंतर जे ना आपलं पूर्ण 25 टन जो आहे ना तो माल होऊन जाणार आहे. तो आता हे जे बकेट आहे ना इथून सुद्धा म्हणजे पुढं जातं. बघू अजून किती वेळ लागतो का. तर मित्रांनो आपली गाडी जे ना आता लोडिंग वगैरे झाली आणि आपण कागद जे ना ते मारून घेतलं आहे. बाकी ह्या साईडला जे तुम्हाला डोंगर दिसतो ना याच्यात त्या साईडला जे ना ते आपला मुंबईचा जो आपण समुद्र म्हणतो ना तो आहे. बाकी इथंच समुद्राला खेटूनच जे आहे ना कंपनी आहे. बाकी पाणी भरपूर इथं नाही का. आता काटा बिटा करणार आहे आपण आणि निघणार आहे इथून. आपण आता जे आहे ना इथून निघालो आहे. बाकी तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो हायवे आहे ना हा गोवा हायवे आहे. इथून म्हणजे हा रोड जो आहे ना मुंबईवरून गोव्याला जातो. हा हायवे तुम्ही बघू शकता. या साईडला जो आहे ना तो समुद्र येतो. कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे 66 for 16 किलोमीटर्स आहे. बाकी हा हायवे आहे. बघू आपण पुढे एक छोटासा ब्रेक घेणार आहे. तर भेटू त्या ठिकाणी. तर मित्रांनो आपण आता जे ना ते ब्रेक घेतला आहे. बाकी जेवायला आपण जे ना ते थांबलेलो आहे. बाकी तर आपली जी ना ती गाडी लावलेली आहे आणि अजून एक जी ना तिथं लावली गाडी. बाकी आपण आता इथं जेवण करून जे निघणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण म्हणजे चहा वगैरे घेऊन जे ते निघालो होतो. बाकी इथं मागे जे ना ते रॉंग साईड म्हणजे ना आयशर येत होता ह्या साईडला. तर आणि या साईडनं जे ना ते ट्रक चालला होता. तर दोन्हींची म्हणजे समोर जे ना ते धडक झालेली होती मागं. बाकी गाडी थोडंसं आपण चालूमध्ये असल्यामुळे जे ना आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही. बाकी असं रॉंग साईडला जर तुम्ही गाडी चालवत असाल ना तर ते तुमचे 4 पॉईंट इंडिकेटर आहे ना ते चालू करून द्यायचं. जेणेकरून ड्रायव्हर जे ते सावध होऊन जातो. कारण आता म्हणजे इकडून जाणाऱ्या ड्रायव्हरची काही चुकी नसताना जे येतं समोरचा ड्रायव्हर जे ते रॉंग साईड येत असल्यामुळे जो तो अपघात झालेला आहे. कसारा घाटाच्या 20-25 किलोमीटर जे आहे ना ते मागं हा अपघात झाला आहे. बाकी आपण म्हणजे आता चाललो आहे का कसारा घाट कसा जो नाईट व्हिजन जे ना ते तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नाईटला म्हणजे एवढं काय ट्रॉफिक राहत नाही, त्याच्यामुळे जे आपण आरामशीर जाऊ शकतो. बाकी ट्रॅफिक म्हणजे जास्त काही कमी नाही राहत. लमसम सारखंच पडतं. कारण की ज्या तुमच्या मालवाहतूक गाड्या आहे ना त्यांचं प्रमाण वाढून जातं दिवसापेक्षा. कारण की दिवसा नो एंट्री असल्यामुळे जे थोड्या गाड्या कमी चालतात. बाकी रात्रीचं जे आहे ना तुम्ही बघू शकता एकदम असा भरून चालतो रोड. सर्व मोठ्या गाड्या दिसतील तुम्हाला रस्त्यात. व्हिडिओ घेऊन शेवटपर्यंत बघा. बाकी बघू अजून पुढं कसं काय वातावरण. तर नमस्कार मित्रांनो, कसारा घाट जो आहे ना तो म्हणजे स्टार्ट झालेला आहे. म्हणजे जो चढाण येतो ना तो स्टार्ट झालेला आहे. बाकी म्हणजे जो मेन घाट आहे ना मित्रांनो तो अजून पुढं आहे. म्हणजे राईट साईडला तुम्हाला इकडून जाताना सोया हॉटेल दिसतं आणि त्याच्या म्हणजे 1 ते 2 किलोमीटर पुढं गेल्यानंतर जो आहे ना मेन कसारा घाट जो आहे ना तो स्टार्ट होऊन जातो. बाकी जो आपल्याला म्हणजे चढाण आहे ना तो थोडासा 5-10 किलोमीटर मागेपासून जो आहे ना आपल्याला चढाण जे आहे ना ते स्टार्ट होऊन जातो.
म्हणजे आपण आता जवळजवळ म्हणजे आलोच आहे तिथं, म्हणजे कमीत कमी 2-4 किलोमीटर असेल तिथून जो मेन आपला कसारा घाट आहे ना तो स्टार्ट व्हायचा. बाकी बघा असं काही कामं होऊन जाते. गाडी फेल झाली आहे, 12 टायर. काही वेळेस काय होतं माहिती आहे मित्रांनो, आपली सोबतची एक गाडी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवली ना, तर ते म्हणजे जोरात जो आहे ना तो घाट उतरल्यामुळं टायर जे आहे ना ते गरम होऊन गेले आणि जे ट्यूब आणि ते जे लंगोट लावलेलं असतं ना टायर ट्यूबला, तर म्हणजे 2 वेळेस जे ना ते इकडून येताना जे ना ते गाडीचे टायर जे ते पंक्चर होऊन गेले होते. तर थोडंसं कसं सावकाशच उतरता जर तुमचे टायर थोडेसे टाकलेले असतील तर, कारण की गरम होऊन जे ना ते पंक्चर होण्याची दाट शक्यता असते. बाकी 2 वेळेस म्हणजे त्यांना नुसतं इकडून येता येतात 2 वेळेस जे ना ते लिफ्टिंगचे दोन्ही पण टायर जे ना ते पंक्चर होऊन गेले. तर असा खर्च वाढून जातो. त्याच्यापेक्षा अर्धा तास लेट, पण मग तेवढंच आता त्यांचं म्हणजे लंगोट सगळं टाकून म्हणजे 1200 ते 1500 रुपये 2 वेळेस त्यांना खर्च आला, म्हणजे लगभग 3000 रुपये जे ना ते वायफट जो तो खर्च झाला. तर असं होऊ नये, कारण की आपला जो प्रॉफिट राहतो मित्रांनो, जर तुम्हाला समजा 15-20 हजार रुपये प्रॉफिट आहे तुमचा आणि त्याच्यात जर तुमचे 3-4 हजार रुपये जर असेच जात असले तर मग थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं सावकाश चला, जेणेकरून कसं आहे नुकसान पण होणार नाही. तर बघू अजून पुढं किती आपल्याला प्रॉब्लेम येते घाटामध्ये. बाकी म्हणजे आत्तापर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे, मी जेव्हा पण घाट चढलो आहे ना तेव्हा 1 ते 2 गाड्या एक तर फेल व्हायला असता, नाही तर मग काहीतरी उलटं काम जे ना ते होईलच राहतं. तर यावेळेस बघू काय नेमकं वेगळं आहे. आता मागच्या वेळेस मी ज्यावेळेस चढलो होतो ना त्यावेळेस एक गाडी म्हणजे असं जी रोडचं साईड तुम्हाला नाडी दिसते ना, तर टर्न मारताना डायरेक्ट म्हणजे 14 टायर या नाडीमध्ये उतरून गाडी होती, असा विषय होता. बाकी बघू अजून पुढं जे ना आपल्याला काय काय अडचणी बघायला मिळते, बघू अजून. राम राम मित्रांनो. तर मेन घाट जो आहे ना तो स्टार्ट झालेला आहे. सो इथं तुम्ही बघू शकता, इथं दुकानं आहे आणि इथून पुढं जो आहे ना तो मेन कसारा घाट स्टार्ट होतो. तर आपण आता काही इथून पुढे व्हिडिओ बनवणार नाही, कारण की प्रॉपर जे आपण गाडी चालवण्यावरती लक्ष देणार आहे. सो जर पुढं आपल्याला मला जर वाटलं मी व्हिडिओ बनवू शकतो तर तेवढं मी तुम्हाला जे ना ते व्हिडिओ बनवून दाखवण्याचा प्रयत्न कराल. बाकी हे बघा घाट जो आहे ना तो स्टार्ट झालेला आहे. तर आता घाट चढवू, बघू कसा काय विषय. तर मित्रांनो असा काय घाटातला विषय. बाकी ना दिवसा खूप चांगलं राहतं, म्हणजे मी दुपारी पण चढलोय 12-1 वाजता आणि आता चढतोय तर एकदम मागास मारी एकदम डोका घेऊन गेलं आहे. फुल ट्रॅफिक राहते रात्रीची. तर दिवसाचा हा घाट जो आहे ना तो चढला पाहिजे. तर बाकी टेम्परेचर तुम्ही बघू शकता गाडीचं, जास्त काय गाडी म्हणजे हीट नाही झाली आपली. बाकी इथं वर आहे ना एक देवीचं मंदिर आहे, तर उतरताना चढताना तिथं फिक्स जे ना पाया पडल्याशिवाय जे ना पुढं जायचं नाही. बाकी मित्रांनो इथं जो आहे ना तो स्टॉप आहे गाड्यांचा आणि इथून म्हणजे 50 किलोमीटर आहे सिन्नर, आणि सिन्नरपासून म्हणजे 10-15 किलोमीटर जे ना आपली कंपनी आहे. तर आपण म्हणजे आपल्याला एवढा ॲड्रेस माहीत नव्हता, तर एक ड्रायव्हरला विचारून घेतलं आहे आपण. तर ते बोलले पुढं सर्कल आहे, तर मग सर्कलला तुम्ही थांबून जो आहे ॲड्रेस कन्फर्म करून घ्या, त्याच्यावर नंतर जा. तर मग आता आपण सर्कलपर्यंत जाऊ, त्याचं पुढं बघू मग ॲड्रेसचा कसा काय विषय. बाकी आपण टायर वगैरे चेक केले, काही प्रॉब्लेम नाही. हे असा कट लागून गेला होता, पॅच मारलाय आपण त्याला मधून, पण मग ते कसं काय झालं तेच कळलं नाही. ते आत्ताचं नाही, त्याला गंज आता 8-10 दिवस होत आले. तर चला आता निघूया इथून. मित्रांनो आपण कोयला घेऊन आलो आहे सिन्नरच्या MIDC मध्ये. तर मित्रांनो एवढ्या कंपनीत आपण जे ना ते आलो आहे गाडी खाली करायला. बाकी सिमेंटच्या गट्टूची जे असते ना त्याची कंपनी आहे. बाकी इथं जे होते भट्टी आणि
आपली गाडी चालू आहे खाली होणं. तर मित्रांनो आपण आता गाडी खाली करून जे आलो आहे. बाकी इथून म्हणजे मनमाड जे आहे ना ते 10 ते 12 किलोमीटर जे आहे ना ते मनमाड आहे. लवकरच जे ते आपण पोहोचणार आहे. आपण जे ना लासलगाव मार्गे इकडून आलो होतो. तर मित्रांनो आपण आता मनमाडला जे आहे ना ते पोहोचलो आहे. बाकी 3 किलोमीटर जे आहे तिथून मनमाड आहे. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवरती नवीन असेल तर काही लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिलं लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकी तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ना मला कमेंट करून द्यायचे सांगायला विसरू नका. बाकी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.